ओके हे बघा सर, हे आपलं सॉफ्टवेअर आहे मार्ग हॉटेल ERP. ओके, हॉटेल ERP याला डबल क्लिक करा, हे सॉफ्टवेअर आपलं ओपन होईल. ओके, हे आपली कंपनी आहे बघा, हॉटेलचं नाव, याला एंटर मारा. ओके, इथे युजर ID 1, पासवर्ड पण 1, एंटर मारा दोनदा, सॉफ्टवेअर लॉग इन होईल. ओके, आता इथे बघा, इथे सगळे शॉर्टकट दिले, इथे आयटम लिस्टला क्लिक केले ना, इथे आपले मेनू येतील बटन सगळे. ऑलरेडी सरांनी तुमची लिस्ट दिली होती, एक्सेल लिस्ट, त्या एक्सेल प्रमाणे सगळे प्राइजेस वगैरे सगळे अपडेट केलेले आहे. ओके, ह्याच्यामध्ये जर नवीन प्रोडक्ट असेल, एखादं नवीन मॉडेल, सॉरी नवीन मेनू ऍड करायचा, तर न्यू बटनला क्लिक करणार तुम्ही. ओके, आणि इथे त्याचा आयटम कोड ऑटोमॅटिकच येईल. ओके, एंटर. इथे तुम्ही त्याचं प्रोडक्टचं नाव टाकायचं आहे. जसं आता सपोज ह्याच्यापैकीच आपल्याला बघायचं आहे, सपोज ह्याचे आता रेट वगैरे चेंज झाला, तर इथेच ते सिलेक्ट करायचं आणि डबल क्लिक करायचं फक्त, ती आतमध्ये ओपन होणार. इथे नाव टाकलंय बघा, इथे काय तुमचं टॅक्स फ्री वगैरे सेम, इथे फक्त तुम्हाला टेबल सर्व्हिस इथे रेट टाकायचा आहे. आज 12 आहे, उद्या 15 झाला, तुमचा तुम्ही चेंज करायचा आणि अपडेट बटनला क्लिक करायचं, तर तो रेट तुमचा चेंज होणार. ओके, इथून क्लोज करायचं. आणि सपोज आता आपण चेंजेस करून बघायला डबल क्लिक करणार. सर या हो, चालू केलं आपण. इथे येणार आपण, हे बघा 12चा आपण सपोज 15 केला. ओके, आणि अपडेट करा. तुमचा तुम्ही मेनूचा रेट चेंज करू शकता. आता इथे बघा किती झाला, इथे जाता तोच दिसतोय बघा. इकडे आता क्लोज करून आपण पुन्हा जर गेलो तर आयटम लिस्ट आहे बघा 15 झालं. ओके, आता सपोज पुन्हा 12 करायचं आहे, मी डबल क्लिक करणार त्या आयटमला, इथे फक्त तुमचा रेट चेंज करणार. ओके, आणि अपडेट बटनला क्लिक करणार. याच्यात काय काहीच नाही, एकदम सिम्पल आहे बघा, मोठं सायन्स काहीच नाही, कोणी करू शकतं. ओके सर, काहीच एकदम सोपं आहे सर, इझिली तुमचं स्टाफ तुम्ही एकदम सोपं इझिली वापरू शकता. ओके सर, आणि नवीन असेल एखादा मेनू सपोज वाढला, सरांनी सांगितलं ऍड करा, मग तुम्ही यायचं न्यू बटनला क्लिक करायची, मेनूचं नाव टाकायचं इथे, इथे व्हेज नॉन व्हेज याचा काय फरक पडतो, तुमच्या याच्यासाठी सिलेक्ट करू शकता. बाकी इथे बाकी टाकायची गरज नाही, इथे फक्त तुमचा हा, आणि तुमचा GST नंबर सध्या नाहीये, त्यामुळे हे टॅक्स फ्री इथे ठेवायचं, आणि इथे रेट टाकायचा आणि सेव्ह म्हणायचं. ओके, आणि जर ऑलरेडी आपण असलेल्या प्रोडक्टला जर अपडेट केलं तर इथे अपडेट म्हणून ऑप्शन आहे, नवीनला नवीन सेव्ह म्हणून. ओके सर, हे झालं मेनूचं स्टॉक, तुमचं प्राइस, आणि इथून तुम्ही अपडेट करू शकता. ओके, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मगाशी रूमला पाठवायचं असेल तर रूमला काय पाठवायचं, रूमची आधी ऑर्डर तर त्याला रूम नंबर आहे काय, रूम नंबर मग एक सिस्टीम करून द्यायची. रूम नंबरचे आहे, पण ऍक्च्युली तुम्ही रेस्टॉरंटचं सांगितलं, हॉटेलचं नाही सांगितलं, लॉजिंगचं दोन्ही. जीरो मारना पडेगा ना, जीरो मारना पडेगा. ओके, आता इथे यायचं सर मास्टर मध्ये, इथून टेबल्स तुमचे ऍड करू शकता. आता टेबल्सला यायचं, इथे टेबल नंबर ना ऑलरेडी तुम्ही इथे बघितलात, एंट्री टेबल डॅशबोर्ड, इथे सगळे टेबल इथे 12 दिसतात बघा. ओके, आता आपल्याला नवीन ऍड करायचं, टेबल्स मध्ये यायचं, टेबलला क्लिक करायची, इथे न्यू बटनला क्लिक करायचं. त्याच्या खालीच रूम म्हणून टाकू का सर, मग रूम म्हणू का पार्सल म्हणू, पार्सल. एक ते 12 करता येईल ना, त्याच्या खालीच होणार मात्र ते चालेल खालीच म्हणा. रूम म्हणू का मग, पार्सल आणि रूम एकत्रच आहे ना. ऍक्च्युली रूम मॅनेजमेंटचा वेगळा कन्सेप्ट येतो, ह्याच्यात ऍडव्हान्स वेगळा, नुसतं फक्त टेबल होतं तसंच वर्क होणार होते. कसं चालेल, पार्सल म्हणा. ओके, इथे नंबर टाकायचा, अपडेट. ओके, तिथे 4 बनवून ठेव सर, पार्सलचे 4-5. पार्सल -2 टाकूया, 14 -1. ओके, इथे तुम्ही टेबल उद्या वाढलं तर टेबल पण ऍड करू शकता. पार्सल 3, सिरियल नंबर आहे 15. ओके,
4. ओके, रिफ्रेश केले इथे ऍड झाले बघा तुमची. ओके, खाली ऍड झाली आपली. कुठे दिसणार सांगा? एंट्री मध्ये आलाच, टेबल डॅशबोर्ड. टेबल डॅशबोर्ड इथे दिसणार आहे बघा. आता इथे स्टेट फ्री ग्रीन वाले आहेत ते आपले एम्प्टी टेबल आहे फ्री. बुक झालं की रेड वाली. ओके, इथे रिफ्रेश केलात की ते रिफ्रेश होणार. ओके, आता ऍक्च्युअली आपलं बिलिंग चालू झालं बघा. इथे तुम्ही नेहमी ना ओपन केला सॉफ्टवेअर हा डॅशबोर्ड ओपन करून ठेवायचा. ओके, आता सोबत टेबल नंबर 4 वर कस्टमर बसला, इथे क्लिक करायची, डबल क्लिक की तुम्ही डायरेक्ट केओटी ला जाणार. ओके, आता केओटी नंबर ऑटोमॅटिक पडला बघा. टेबल नंबर पण 1 वगैरे ऑटोमॅटिक घेणार कारण आपण टेबल नंबर 4 घेतला होता. ओके, इथे फक्त मेनू तुमचा एक तर कोड टाकायचा, त्या लिस्ट प्रमाणे कोड त्याला ऍड केलेला 1 2 3 त्याची प्रिंट काढून घ्या किंवा इथे एंटर मारला ते लिस्ट येणार. इथे तुम्ही आज सपोज सर्च करायचं का असेल ते. ओके, ओके, सिलेक्ट करायचं, एंटर. इथे किती पाहिजे? 2 पाहिजे बटर रोटी. एंटर. नंतर काय मधलं जरी काय टाईप केला तरी येणार बघा. आता मी मसाला टाईप केलं, मग कोणता मसाला आहे ते इथे तुम्ही घ्यायचं. ओके, एंटर. ओके, हे झालं. इथे सेव्ह बटनला क्लिक करायची. सेव्ह बटनला क्लिक केलात की एंट्री आपली सेव्ह झाली. लगेच तुम्हाला इथे प्रिंटला विचारणार. तर किचन मध्ये तुम्हाला पाठवायची असेल केवटी इथे प्रिंट बटनला क्लिक करायची. लगेच केवटी आपली येणार आहे बघा. इकडे कट होऊन आपल्या हातामध्ये येणार. ओके, झोन आपण मारले होते बघा. ओके, टेबल नंबर वगैरे सगळं इथे येईल. जर प्रिंट नको असेल तर ही विंडो क्लोज करायची. म्हणजे काय किचन मध्ये पाठवायचं नसेल तर काय प्रिंट मारत बसायची गरज नाही. आता आपण इथून क्लोज बटनला क्लिक करूया. येस केलं. आता इथे बघा काय झालं स्टेटस. 4 नंबर रनिंग टेबल झालं बघा. ओके, रेड कलर रनिंग झालं, बाकीचे एमटी. आता सपोज त्याचे 4 नंबरचीच कस्टमरची रिपीट ऑर्डर आली, रोटी परत मागितली सपोज रिपीट, तुम्ही डबल क्लिक करणार त्याच्यावरच. इथे काय पाहिजे? रोटी पाहिजे. इथे आले रोटी. किंवा आता सपोज मगाशी बटर रोटी होती, आता त्याने तंदूर रोटी मागितली, तर वेगळी ऑर्डर टाक. डबल क्लिक करायची, किती क्वांटिटी आहे ते फक्त टाकायचे. एंटर. सपोज 2 सांगितल्या. रेट वगैरे ऑटोमॅटिक पडणार. परत वॉटर बॉटल पाहिजे 1 लिटर. एंटर मारले किती? 1 पाहिजे. हे आता सेकंड केओटी मारली. इथे सेव्ह बटनला क्लिक करायचे. ओके, सेव्ह करायचे. इथे प्रिंटला विचारणार. आता का तंदूर रोटी तोंडी सांगितलं तरी आणून देणार, मग याची प्रिंट काढायची काय गरज नाही. कॅन्सल करायचं इथे. मग आता तुमच्या त्या टेबलवर ऍड झालेले असणार. हे बघा. ओके, टोटल आता 380 रुपयाची अमाऊंट पण झाली. टेबल नंबर हे आहे. ओके, सपोज अजून काय दिलं तर पुन्हा डबल क्लिक करणार त्याच्यावर. इथे काय असेल तर तुम्ही सर्च करणार. ओके, आता नॉर्मल रोटी पाहिजे सपोज, अजून 2 सांगितलं ते. एंटर मारणार, सेव्ह बटनला क्लिक करणार. तुम्ही इथूनच सांगू शकता 4 नंबरवर 2 रोटी द्या म्हणून. तोपर्यंत आलेला असणार. तुम्ही इथे टेबलला ऍड करून ठेवायचं. पाहिजे असेल तर प्रिंट देऊ शकता. ओके, मी आता क्लोज करतो. हे पण क्लोज करतो. ओके, आता टेबल बघा 440 रुपये झाले. 2 रोटीचे एक्स्ट्रा आपले चार्जेस ऍड पण झाले. ओके, तोपर्यंत आता टेबल नंबर 1 वर दुसरा कस्टमर आला, मग इथे डबल क्लिक करणार तुम्ही. त्याची काय असेल ती ऑर्डर घेणार. सर सांगा काहीतरी, काय पाहिजे तुम्हाला? मटन. मटन सुका मटन. काय ना, सुका मटन भरलेलं आहे? हो, सुका मटन नाहीये, मटन सुका. ओके ओके ओके, जे एंटर मारणार 1. भाकरी. ओके, भाकरी आली बघा सर. सर्च करायचं डायरेक्ट 2 भाकऱ्या. ओके, आणि काय पाहिजे सर? सुका मटन भाकरी. आणि एक सब जिरा राईस. अच्छा, ओके, जिरा राईस. ओके, एंटर. 1 क्वांटिटी. पाणी बॉटल. पाणी बॉटल. इथे वॉटर टाकले. 1 लिटर अर्धा लिटर दोन्ही आहेत. जे पाहिजे ते एंटर मारायचा, किती 1 पाहिजे बस. आणि इथे सेव्ह बटनला क्लिक करायची. सेव्ह झाली. जर आता इथे पाहिजे असेल तर प्रिंट करा, अदरवाईज कॅन्सल करा. ओके, आता इथे बघितलं बिल कसं करायचं? दाखवतो स्टेप बाय स्टेप. ही आता केवटी झाली, आधी खाऊन तरी घ्या. लगेच बिल. हे बघा, आता इथे बघा सर, हे ग्रीन वाले ते सगळं एम्प्टी. ग्रीन वाले बघा इथे फ्री टेबल ग्रीन वाले. ऑक्युपाइड म्हणजे रनिंग टेबल तुमचे आहेत रेड वाले. ओके,
रूमचं आलं ते तुमच्या ज्या पास ऍड करून ठेवलंय बघा, ते इकडे तुमचं तुम्ही डबल क्लिक करून तसंच बुकिंगचं आहे. ओके, रनिंग. आता सपोज हे आताचं टेबल झालं, आता 4 नंबरचं बेटर म्हणला 4 नंबरचं मला बिल द्या. मग तुम्ही इथे काय करणार, राईट क्लिक करायचे त्याच्यावर. राईट क्लिक केलं का डायरेक्ट सॉफ्टवेअर बिलला जाते. इथे बिल आले बघा, मग अशी इथे केओटी येत होतं, हे बघा बिल. राईट क्लिक म्हणजे ही, रेग्युलर डबल क्लिक ही. ओके, इथे आलं तर इथे मेनू तुमचे ऑटोमॅटिक बघा, टेबल नंबर 4च सिलेक्ट झालं बघा ऑटोमॅटिक. ओके, त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही दिलं होतं बघा तेवढं सॉफ्टवेअरने ऑटोमॅटिक लोड केलं. आता समज पहिले त्याला प्रिंट द्यायचं, मी इथे प्रिंट बटनला क्लिक करायचे, इथे विचारणार प्रिंट काढायची आहे का, येस, आणि इथे प्रिंट म्हणायचं की ही प्रिंट जाणार तुमच्या वेटरकडे, वेटर देणार कस्टमरला टेबलला नेऊन. ओके, प्रिंट आली आपली, इथे प्रिव्ह्यू पण दिसतो आपल्याला समोरच. ओके सर, हे आता क्लोज केलं मी. तोपर्यंत हे असं तुम्ही ठेवू शकता. डॅशबोर्डला पण इथे जाऊ शकता. हे बघा, हे बिल आपलं असंच राहणार बरोबर. रिअल टाइम मध्ये. ओके, आणि इथं डॅशबोर्डला यायचं, कोणता दुसरा कस्टमर आला तर डॅशबोर्डला जाऊन तुम्ही दुसऱ्या टेबलची पण ऑर्डर घेऊ शकता. थांबत राहायची गरज नाही. नंतर त्या 1 मिनिटात 2 मिनिटात कस्टमर वेटर येणार की 5 नंबरचं पेमेंट आलं, पेड करा म्हणून. मग तुम्ही परत इकडे येणार बिल टॅबला. ओके, आणि इथे बघा प्लस बटन आहे. जर कॅश असेल कॅश मध्येच तर इथे डायरेक्ट कॅश मध्येच झालेली असते, म्हणून डायरेक्ट सेव्ह म्हणायचं. जर जीपे वगैरे आलं तर इथे क्लिक करायचे, हा प्लस वरती क्लिक करायचं. इथे सगळे ऑप्शन आहेत. सपोज आता ई वॉलेट म्हणजे तुमचं जीपे वगैरे. इथे आता तुमचं एक टेंडर आपण ऍड करूया, युपीआय पेमेंट म्हणून टाकतो एकच. म्हणजे जीपे वगैरे कोणत्या लिस्टवर तुम्ही ऍक्सेप्ट करू शकता. मग इथले ते आपण ऍड करू. आता युपीआय मध्ये आलं तर इथे घ्यायचं आणि इथे अमाऊंट टाकायचं, किती आहे, 440 रुपये. बरोबर. अर्धे अर्धे आले तर इथे अर्धे टाकायचं. त्यांनी 200 युपीआय केले, 200 कॅश दिले तर अर्धे अर्धे टाकायचे, इकडचे काढून टाकायचे आणि ओके म्हणायचं. कॅश असेल तर डायरेक्ट कॅश मध्येच बाय डिफॉल्ट घेतो. ओके म्हटलं तर इथे इथे कॅश मध्ये तिकडे युपीआय ला सेटल झाले, सेव्ह बटन म्हणायचं. सेव्ह म्हटलं का तुमचं टेबल पण क्लिअर जाणार. परत तुम्हाला फायनल परत प्रिंट पाहिजे तरी विचारतो सॉफ्टवेअर, पाहिजे असेल तर काढू शकता, नाही तर क्लोज करा. आता बघा काय झालं, क्लिअर झालं ते. क्लिअर झालं बघा. 4 नंबरचं आपलं रनिंग होतं. आता राहिलं कोणतं रनिंग, फक्त 1 नंबर. आता सपोज 6 नंबरवर नवीन कस्टमर आला, डबल क्लिक करणार, इथेच तुम्ही काय असेल त्याप्रमाणे प्रोडक्ट घेणार, ऍड करत जाणार. फक्त क्वांटिटी टाकायची आहे तुम्हाला, रेट पडत जाणार. ओके सर, ह्याच्यात काय कठीण आहे, नाही. एकदम सोपं आहे बघा. सेव्ह म्हटलात की प्रिंट विचारणार, प्रिंट झालं की तुम्हाला पाहिजे असेल तर प्रिंट करा, कॅन्सल करा, क्लोज करा. हे बघा हे चालू झालं. फायनल झालं का राईट क्लिक करा, बिल. इथे प्रिंट पाहिजे असेल तर इथे प्रिंट म्हणायची का तुमची प्रिंट येणार. ओके, हे आता मी कॅन्सल करतो. आपण त्यांची टेबल नंबर 3 ना सर. ओके, डबल क्लिक करायच्या. किती किती लिटर सर, 1 लिटर की 1 लिटर. एक कोळंबी थाळी एक, प्रॉन्स थाली ना. एक. ओके, नंतर बांगडा थाळी एक, बांगडा थाळी. ओके, आणि सुरमई थाळी. लक्षात येते ना सर तुमच्या. सुरमई थाळी एपीएस आहे ना सुरमई, काय म्हणता, एपीएस असेल ना सुरमईचा, रेट नसते. as soon as possible. येस, बरोबर, रेट नाही पडले. 400 रुपये टाकायला. ओके ओके, रेट नाही पडले. बांगडा थाळीला 200. इथेच F3 बटन इथे सिलेक्ट करून इथले इथे टाकू शकतो. 350. नाही आले, थांबा. बांगडा थाळी किती, 200. 200. ते आपण कसं टाकतो, इथे अपडेट केला. ओके, ते एपीएस आहे ना त्याच्यामध्ये. हो बरोबर बरोबर. नंतर सुरमई थाळी थांबा, कुठे ते गेले, निघाला. आणि कोणतं होतं ते, सुरमई थाळी ना, आणि सुरमई थाळी किती टाकायचे, 400. सुरमई थाळी 400 रुपये ना सर. इथे येऊन F3 बटन दाबायचं. सॉरी, F3 नाही, काय होतं ते, सुरमई ना. F1 बटन दाबायचं एडिट साठी. F3 नवीन साठी. इथे येऊन F1. सुरमई थाळीचा रेट किती, 400. बरोबर, इथे 400 टाकला, अपडेट केलं. मग अशा आपण कोणता बांगडा थाळी घेतलेला ना, बांगडा थाळी, त्याचा रेट किती टाकला, 200.
एंटर मारला, बांगडा थाळी इथे केला F1. 200. मगाशी आपण चुकीचा कसा तरी केला होता 200 रुपये. कोणाचा तरी रेट चुकून चेंज केला होता आपण. ते बघूया आपण. तीचा किती टाकला. F1 बरोबर. तर F1 ओके, बाकी बरोबर. ओके, वॉटर बॉटल एक नंतर प्रॉन्स थाळी 350. बांगडा थाळी बांगडा थाळी एक, सुरमई थाळी नंतर सुरमई ना, सुरमई थाळी ना, हा. क्वांटिटी एक. ओके, बरोबर पडले रेट. 20 रुपयाचा पडला, 350 प्रॉन्सचा पडला, 20 रुपये, 200 रुपये बांगडा, 400 हे. अजून काय सांगितलं सरांनी? नाही एवढंच. बस ना. इथे आलो, सेव्ह बटनला क्लिक करायची, सेव्ह करा. प्रिंट आली, प्रिंट पाहिजे तर तुम्ही प्रिंटला क्लिक करा, तर लगेच प्रिंट येईल बघा. ओके, इथे आता मी क्लोज केलं. टेबल नंबर 3 रनिंग झालं बघा. एवढी तिथे टोटल झाली. आता रिअल टाइम तिथेच F1 फॉर एडिट आणि एक फ्री फॉर न्यू. न्यू. रिअल टाइम तो प्रोडक्ट सिलेक्ट करायचा, तिथे जो डॅशबोर्ड येतो ना, तिथे तिथे F1 मारायचं का तिथल्या ते एडिट करू शकता. उद्या सपोज 340 220 180 करायचा की 210 करायचं, तुमचं तुम्ही रिअल टाइम करू शकता. एकदा सकाळी रेट चेंज केला तर दिवसभरात तेच राहणार. जेव्हा कधी चेंज होते त्यावेळी तुम्ही चेंज करायचं. ओके, इथे रिफ्रेश केला की जे काय जेवढे तुमचे टेबल आहे ते पुन्हा रिफ्रेश होणार ऑटोमॅटिक. ओके, आता हे 3 आपले टेबल चालू झाले. ओके, आता स्टॉक कोणत्या कोणत्या स्टॉकचा तुम्ही मेंटेन करणार आहात? म्हणजे आता फिश वगैरे जेवढ्यांचा असेल त्यावेळेचा किंवा का वॉटरचा बॉटलचा वगैरे. ओके, वगैरे ऑइलचं वर पण असेल ना इथं? ऑइलचा वगैरे ते का ऑप्शनल आहे, तुम्ही तो ह्याच्यासाठी मेन म्हणजे तुमचा ह्याचा असेल तो तुमचं फिश वगैरे किंवा वॉटर बॉटल. ओके, इथे आयटम लिस्टला यायचं, इथे सगळे तुमची लिस्ट येणार. ओके, इथे आता इथे तुम्ही सर्च पण करू शकता. ओके, इथे हे बघा, इथे ऑप्शन दिलेलं आहे. आता बांगडा थाळी, बांगडा डबल क्लिक करायचं. इथे ऑप्शन आहे का मेंटेन स्टॉक ऑफ द, ह्या ज्या ज्या प्रोडक्टचा स्टॉक मेंटेन करायचा आहे त्यांना तुम्हाला इथे क्लिक करायचे, मेंटेन स्टॉक दिस आयटम. ओके, इथे आता मी क्लिक केली, अपडेट केलं. ओके, अपडेट केलं. आता सपोज आपण नवीन स्टॉक आज मागवला तर तुम्ही येणार, एंट्री मध्ये येणार, परचेस मध्ये येणार. ओके, इथे एंटर कॅश मध्ये सपोज आज आपण इथे बिल नंबर का ऑप्शनल आहे, ते 1 2 3 काही असे टाकून तुम्ही घेऊ शकता. ओके, आता बांगडा थाळी किती सपोज आज 10 पण पीस मागवले, इथे रेट म्हणजे का तुमचा परचेस रेट का असेल तर ऑप्शनल आहे, टाकू शकता. ओके, ऍड करून झालं की ते सेव्ह बटनला क्लिक करायचे. ओके, ही एंट्री आपली सेव्ह झाली. आता इथे जर तुम्हाला स्टॉक बघायचा आहे ना, रिपोर्टला यायचं, स्टॉक रिपोर्टला यायचं, स्टॉक समरीला यायचं इथे. ओके, इथे ओके केलं. स्पेशलिटी परचेस समरी, आयटम स्टॉक, रजिस्टर, 4 बांगडा थाळी. हे बघा, इथे आता ऍड झालेत बघा, बांगडा थाळी 10 क्वांटिटी ऍड झाल्यात रजिस्टर मध्ये तुमचे. आता जेव्हा आपण यांचा बिल मारत जाऊ, सपोज आता हे आता 3 नंबर चालू आहे, 6 नंबर मी अजून एक ऑर्डर घेतली बांगडा थाळीची. बांगडा थाळी एक आपण इकडे ऍड करू यांच्यावर, क्वांटिटी 1, सेव्ह. ओके, मला केओटीची प्रिंट नको, मी कॅन्सल केली. ओके, आता मला याचं बिल बनवणार आपण. राईट क्लिक केली, बिलला गेलं, प्रिंट पाहिजे तर प्रिंट द्यायची डायरेक्ट. इथे सेटलमेंट असं कॅश देत असेल तर कॅशच असतं बाय डिफॉल्ट, डायरेक्ट सेव्ह म्हणू शकता. ओके केलं, हे प्रिंट आहे ना, प्रिंट मधले तर आपले प्रिंट जाणार तिकडे. ओके, मागे येऊन एस्केप केलं. आता सपोज आपण एंट्री मध्ये जाऊया, रिपोर्ट्स मध्ये स्टॉक रिपोर्ट, स्टॉक रजिस्टर, एंटर. किती मारलेत ना त्याची? किती मारलेत ना? केवटी दिली ना त्याची. एक पाणी बॉटल, प्रॉन्स थाळी, बांगडा थाळी, सुरमई थाळी. बरोबर. गणेश प्रसाद लक्षात घे. तुम्ही शिकून घ्या. काय मागणी?
ओके, आयटम वाईज तुम्हाला सेल बघायचं आहे ना, रिपोर्ट्स मध्ये यायचं, स्टॉक रिपोर्ट इथे यायचं, आयटम वाईज सेल एंटर केलात इथे सपोज बांगडा खालीच आपलं बघायचं, एंटर एंटर मला परचेस आपण एवढे केलेले 10, आता एक बिल मारलं, एक गेला, 9 तुमचे राहील, याप्रमाणे तुमचा स्टॉक लेस होत जाईल. ओके, फक्त तुम्हाला आता सरांना विचारून ना, जेवढ्या जेवढ्या प्रोडक्टला आयटम स्टॉक मेंटेन करायचा आहे तेवढ्या प्रोडक्टला तुम्हाला इथे तो ऑप्शन येस करायचा. कुठे सांगा, डबल क्लिक केला इथं, हे बघा मेंटेन स्टॉक दिस आयटम, टिक करायचे, ज्यांचे नको आहेत त्यांचं टिक काढून टाकायचं. ओके, अपडेट करायचं, म्हणजे पाण्याची बॉटल वगैरे सगळ्यांचा, आणि इथून परचेस मध्ये ऍड करायचा स्टॉक. परचेस मधून परचेस मध्ये यायचं, एंटर मारायचं, एंटर एंटर एंटर. इथे बिल नंबर जर पावती असेल दुकानदाराची तर टाकायची. नंतर सपोज तर वॉटर बॉटल किती बाबा, 1 लिटरचे आल्या, किती आल्या बाबा, 100 क्वांटिटी आल्या, आपला रेट किती आहे तो टाकायचा. ओके, एंटर एंटर मार, एंटर, आणि इथे सेव्ह म्हणायचं. आणि त्याच्यात त्याच बिलात सपोज काय म्हणतात ते, दुसरी 500 ml असेल तर 500 ml पण खाली ऍड करायचे आणि एकदम सेव्ह करायचं, की तुमचा स्टॉक तिथे ऍड होणार स्टॉकला. आता पूर्ण आपला दिवसाचा सेल काढायचा असेल ना सगळं. दिवसाचा असेल तुम्हाला इथेच दिसतो, इथे फूड बिलला आलात ना, ते बघा, ओके म्हटलं, हे बघा इथे दिसतो. आतापर्यंत माझ्या टोटल बिल एवढीच जमा झाली आहे, इथे टोटल बिल झाली. आणि इथे पेमेंट समरीला जर क्लिक केलं तर इथे हे पण येतं, कार्ड मध्ये किती, पेमेंट मध्ये, ई वॉलेट मध्ये किती, काय किती, त्याची टोटल पण समरी इथे दिसते. इथे येतं फूड बिलला, फूड बिलला क्लिक करायची, एंटर एंटर मारायचं, इथे डेट टाकून. ओके, तर दिवसाची ऑटोमॅटिक येते बघा, टोटल 980 रुपयाचं टोटल अमाऊंट झाले. टोटल बिल किती झाले ते पण दिसतात. इथे अनसेटल वगैरे बघायचे, इथे क्लिक करायचे, सेटल बिल बघायचे, इथे काढलं तर अनसेटल ऍड होणार नाहीत, आणि सेटलची बघायची, अनसेटल तुमच्या, आणि ओके म्हणायचं. तर त्याप्रमाणे अनसेटल काहीच नाहीये बघा. आता चालू करूया सेल. हा, येस, ओके ओके. मधल्या टाइम मधला पण काढायचं, एखाद्या महिन्यात काढायचं असेल तर हो, इथे टू from अँड येस डेट टाकायची, सोबत तुम्हाला कालचे बघायचे, उद्याचे बघायचे, डेट टू अँड फ्रॉम मध्ये कॅलेंडर ओपन होतं, सिलेक्ट करायचे, ओके करायचं. त्या सपोज पुऱ्या आठवड्याचे बघायचे, त्या अकॉर्डिंग तुम्ही टाकायची. आणि पेमेंट समरीला क्लिक केलं तर इथे डिटेल मध्ये पण येतं, ते कशामध्ये सेल झालं. तर हे पेमेंट होतं तुमचं ई वॉलेटला गेलं, म्हणजे जीपे ला गेलं, बिल अमाऊंट एवढी होती. नंतर हे 540 कॅश मध्ये झालं, आणि टोटल मग इथे दिसतं बघा, टोटल कॅश मध्ये एवढे झाले, ई वॉलेटला एवढे झाले, सगळ्याची टोटल पण इथे भेटते. ओके सर, आता बोलत राहा, अजून काय काय आता तुम्हाला एखाद्या सांगू. टेबलचं एक केलेलं आहे आपण, जे हा. कॅन्सल वगैरे करायचं असेल. हा, मग इथे तुम्ही टेबलला येणार, इथे आता सपोज टेबल नंबर हेच आहे, डबल क्लिक करणार, हा. याच्यामध्ये इथे ही बटन्स आहेत ना, इथे क्लिक केला तर इथे त्याची प्रिव्हियस सिक्युरिटी येते बघा, अगोदरच्या. आता टेबल नंबर रनिंग केओटीला जायचं, इथे बघा, इथेच ऑप्शन आहे बघा, रनिंग केओटी. इथे केओटी नंबर, टेबल नंबर, ओके, कोणती आहे ती इथे तुम्ही सिलेक्ट करायची. केओटी नंबर किती नंबरची केओटी वर नंबर असतो, त्याला डबल क्लिक केला तर ही वाट ही होती बघा, ती सरांची दिलेली. हा. ओके, ही आता नको आहे, मग इथे तुम्ही डिलीट बटन दाबून डिलीट करू शकता. डिलीट काय, ती आपल्या रिपोर्ट मध्ये ऍड वगैरे होणार नाही. Delete केलं. ही आता डायरेक्ट डिलीट झाली Delete ना. झाली, हो त्याविषयी. हो, त्याच्यामध्ये हे आता टेबल पण तुमचं क्लिअर झालं बघा, टेबल पण तुमचं क्लिअर झालं. आता कधी वॉकिंग कस्टमर येतो, टेबलवर बसतो, पण काही कारणास्तव रिटर्न जातो, मग तुम्ही ते कॅन्सल करू शकता. ओके, अजून आता तुमचे काय डाऊट असेल ते विचारा, म्हणजे ते रेकॉर्ड होतील, त्यानंतर मग आपण Purchase मध्ये आता एवढंच येतं का आयटम, म्हणजे आता equipment म्हणजे आपलं काय परचेस मध्ये सुरमई, तुमचे वॉटर बॉटल, बाकी तुमचं काय आईस्क्रीम वगैरे. आईस्क्रीम वगैरे, जे काय तुम्ही स्टॉक मेंटेन करायचं, स्टॉक तुम्हाला तसाच भरायचा आहे. तिथे एफ म्हणून पार्टीचं नाव पाहिजे तर नाव पण टाकू शकता, अदरवाईज तुम्ही कॅश मध्ये भरत, तुम्ही स्टॉक तुमचा ऍड होणार.
आणि त्या आयटम एकदा टिक मार्क करा मेंटेन स्टॉक म्हणून, तुमचा स्टॉक लेस होत जाईल जसं जसं विकाल तसं. बरोबर. असा विषय. पार्टीचं नाव म्हणजे आपण तिकडून आणून घेऊ. येस, जिकडून आणून तिकडे हे जरा दाखवा. हे बघा इथे येणार ते परचेस, एंट्री मध्ये परचेस, एंटर मारलं इथे पार्टी विचारतो ना, कॅश असेल तर कॅश इथे दिलं बघा, F3 फॉर न्यू, F3 मारलं. ओके, सपोज आता एक ओमकार ट्रेडर्स नावाची आपली पार्टी आहे, त्याच्याकडून आपण विकत घेतो. सपोज इथे नाव टाकायचं, ऍड्रेस वगैरे टाकायचा, मोबाईल नंबर वगैरे असेल तर इथे टाकायचा आणि सेव्ह म्हणायचं. ओके, इथे आपला तुमचा इथे क्रेडिटच राहणार सप्लायर असल्यामुळे सेव्ह म्हणायचं. डेटर्स रिक्वायर्ड सेव्ह टू डेटर्स क्रेडिटर्स स्टेट. स्टेट कुठे दिसतंय इथे? स्टेट कोड असेल. स्टेट तुमचं येणार महाराष्ट्र. ओके, टेस्ट कोड का 27 वगैरे टाकायचं. ओके, हे एवढं टाकायचं, मोबाईल नंबर आणि सेव्ह करायचं. आपला मागे येण्यासाठी एस्केप दाबायचं. तिथे ओमकार ट्रेडर्स ऍड झालं, तुमचा तुम्ही F3 मारून कोण सप्लायरचं नाव ऍड करू शकता का, त्या सप्लायरच्या नावाने तुमचं ऍड होणार. इथं लोकल घ्यायचं, एंटर, इथे त्याचा इनवॉइस नंबर टाकायचा का असेल तो, इथे तुमचे प्रोडक्ट सिलेक्ट करायचा. जसं मी वॉटर बॉटलच ऍड करतो, 1 लिटरचे 50 मागवले, इथे तुमचा किती रुपयाने आला तो रेट टाकायचा. एंटर एंटर एंटर. नंतर परत वॉटर बॉटल आली 500 ml वाले आल्या, त्या आपण 44 मागवल्या, त्याचा रेट टाकला. रेट म्हणजे परचेस रेट. हा, असे ऍड करून झाले इथे सगळे तुम्हाला दिसतात बघा. आपले टोटल इन्व्हेस्ट व्हॅल्यू पण दिसणार, 198 रुपये झाले. इथे सेव्ह बटनला क्लिक करा, ओके करा, हा स्टॉक तुमच्या स्टॉक लिस्ट मध्ये ऍड झाला. ओके सर, इथे रिपोर्ट्स मध्ये जाऊन तुम्ही स्टॉक समरीला जाऊन इथून तुम्ही बघू शकता. स्टॉक रजिस्टर पाहिजे तर इथून परचेस रजिस्टर बघू शकता. आजच्या डेटला कॅश मध्ये तुम्ही हे बॉटल आपण ऍड केले, 22 बॉटल, 10 बॉटल आपले ऍड झाले. सेल होईल तर त्याच्याप्रमाणे तुमचे लेस होत जातील. ओके, आता हे झालं तुमचं सप्लायरचं. याप्रमाणे सगळा तुमचे स्टॉक तुमचा ऍड करायचा तुमच्या ह्याच्याप्रमाणे. ओके, आणि जर त्याला पेमेंट वगैरे दिलात ना तुम्ही सप्लायरला, तर इथे रिसिप्टचा ऑप्शन असतो. इथे क्विक रिसिट, एफसीचा क्विक रिसिट आहे बघा. आणि रिसिट म्हणजे घेतलेले दिलेले क्विक पेमेंट मारायचं, त्याला क्लिक करायचं, एंटर. इथे कोण असेल तर आपला कशामध्ये पेमेंट दिलं तर घ्यायचं. ओके, सपोज कॅश मध्ये दिलंय, ओके एंटर. इथे घ्यायचं आपलं ओमकार ट्रेडर्स असेल अकाउंट, ओमकार ट्रेडर्स. ओके, त्याचं किती आहे बघा, 198 रुपये बॅलन्स आहे, त्याला आपण पैसे दिले. एंटर मारायचा, एंटर. ऑटोमॅटिक जाणार तिकडे. हा, इकडे तुम्ही सिलेक्ट करायचं, झिरो बॅलन्स इथे दाखवणार. इथे सपोज त्याचे आपण 198 पैकी 100 दिले, 98 पेंडिंग ठेवले, तिथे 100 टाकायचे आणि सेव्ह करायचं. एंटर एंटर मारत पुरे दिले तर पुरे, मग 198 100 दिले तर 98 रुपये बॅलन्स राहिला असता. एंटर एंटर मारल्या, सेव्ह बटनला एंटर मारा, सेव्ह झाली. बस इथून बाहेर पडा. आता सपोज तुम्ही इथे लेजरला गेलात, लेजर कुठे गेलं, इथे आहे का लेजर, किंवा कंट्रोल L मारायचा शॉर्टकट, इथे घ्यायचं ओमकार, एंटर मारलं तर त्याचा हे बघा फक्त आता किती सगळा झिरो बॅलन्स राहिला बघा. इथे सिंपल तुम्ही त्याचा 100 ची एंट्री मारली असती, 100 दिसला असता बॅलन्स. ओके सर, इथे तुमचं पार्टी वाईज आउटस्टँडिंग त्याचा बॅलन्स पण इथे मेंटेन होणार तुमचं. हे आता मी डिलीट करून टाकतो, असं जस्ट डमी मारले आहेत मी. स्टॉक आपला 0 होऊन जाईल. इथून डिलीट करायचं. ठीक, हो, डबल क्लिक करायची की ओपन होणार ते. डिलीट, येस. बाकी रोजची डेट आपोआप होणार ना, कम्प्लीट होणार. आपल्याला काय करायची गरज नाही, कॉम्प्युटरची जी डेट आहे ते ऑटोमॅटिक घेत जाणार सॉफ्टवेअर. ओके, बाकीचे रिपोर्ट्स वगैरे सगळे तुम्हाला इथे बघितल्यावरच लक्ष येते. असं आयटम वाईज सेल बघायचं आहे, ते इथे आहे बघा. रिपोर्ट्स मध्ये आयटम वाईज सेल, आयटम वाईज सेलला क्लिक करायची. कधीच्या तारखेचा बघा, आजच्या पुरे आजच्या दिवस बरोबर आलू मटर किती गेले, नंतर बांगडा थाळी किती गेले, चिकन मसाला किती गेले, वॉटर बॉटल किती गेले, त्याच्या अमाऊंट किती. हे एक गेले 20 रुपये, 2 गेले 50 रुपये. इथे सगळं तुम्हाला रिपोर्ट दिसतो. ओके सर, सरांनी सांगितलं मला आजच्या दिवस बरोबर किंवा महिनाभरात कोणता प्रोडक्ट किती गेला, ते इथून तुम्ही ते तुम्ही इथून त्यांना दाखवू शकता. इथे रिपोर्ट मध्ये बघितलं तर सगळे तुम्हाला रिपोर्ट सगळे दिसणार सर, रिपोर्ट्स मध्ये.
ओके, इथे तुमचं टेबल डॅशबोर्ड वगैरे सगळे ऑप्शन इथे आहेत बघा. मारलेले बिल बघायचे तर फूड बिल मधनं तुम्ही जाऊन बघू शकता. इथे ओके करायचं की सगळे बिल येणार. ज्याला ओपन करायचं तर डबल क्लिक करून ओपन पण करू शकता. ओके, परत रिप्रिंट काढू शकता, नको असेल तर डिलीट करू शकता. ओके. ओके सर. ओके. तसं त्यानंतर इथे एंट्री मध्ये तुमचा डॅशबोर्ड दिसतो. एंट्री मध्ये गेलं केओटी मारलेल्या केओटी बघायच्या तर इथून तुम्ही नवीन पण केओटी करू शकता. एक कॉम्प्लिमेंटरी म्हणजे ओळखीचा आला सरांचा वगैरे तर कॉम्प्लिमेंटरी सिलेक्ट करायचं. मग ते त्याच्यामध्ये काउंट होणार नाही, पण हिशोबामध्ये काउंट होणार नाही. इथे ऑप्शन आहे बघा, नेक्स्ट केओटी, न्यू केओटी, म्हणजे नवीन घ्यायचं असेल तर न्यू केओटी, आणि एखाद्या टेबलवरच ऍड करायची असेल म्हणजे आता एक नंबरवर करायची ते म्हणजे नेक्स्ट केओटी इथून पण ऍड करू शकता. किंवा डॅशबोर्ड वरनं लेफ्ट राईट क्लिक करून एकदम सोपी तिकडनं स्विच करू शकता. ते तुम्हाला इझी पडतं. ओके. तर पॉइंट ऑफचं वगैरे तुम्हाला काय गरज नाही, कॅफे वगैरे नाही, फूड बिल. बाकी सेल परचेस, स्टॉक इश्यू वगैरे हेच लागणार स्टाफ तुम्हाला. मॅनेजमेंट काय करतो? कोणतं म्हणताय? एक स्टाफ मॅनेजमेंट वगैरे ऑनलाईन नाही नाही, ते तर नाही, त्यांचं काय नाहीच आहे ना सध्या अजून सरांचं. बरोबर. ओके, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला एवढ्याच लागणार आहे मॅक्झिमम. ओके सर. बरोबर. हे आता आपण एवढं कंटिन्यू करूया.